नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, मिरची असो, कांदा असो, द्राक्ष असो किंवा आपला आवडता पीक भात असो, प्रत्येक पिकांमध्ये एकच शत्रू आपल्याला नेहमी सतावतो, तो म्हणजे पिकांवर येणारे थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे आणि खोडकिडा। जर हे कीटक एकदा का आपल्या पिकावर आले तर संपूर्ण पिकांचे नुकसान करतात आणि आपल्याला खर्चही वाढतो। पण काळजी करू नका, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा एका आधुनिक आणि शक्तिशाली कीटकनाशकाबद्दल बोलणार आहोत, ज्याने बाजारात धुमाकूळ घातलेला आहे। आपण पाहणार आहोत बायर कंपनीचा जंप कीटकनाशक। आजच्या या व्हिडिओमध्ये बायर कंपनीच्या जंप कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। हे काय कार्य करते, यामध्ये टेक्निकल घटक कोणता आहे, कोणत्या पिकावर वापरायचे आणि किती प्रमाण घ्यावे, तसेच याची किंमत काय आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती नेहमीच धोक्याची ठरत असते। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न म्हणजे बायर जंप नक्की काय आहे। फिनाइल पायरोझोल या गटातील रासायनिक कीटकनाशक आहे। आता सोप्या भाषेत सांगायचं तर यामध्ये असणारा मुख्य घटक म्हणजे टेक्निकल नेम काय आहे, पिप्रोनिल 80% WG। तुम्ही बाजारात पिप्रोनिल 5% SC किंवा पिप्रोनिल 0.3% दाणेदार स्वरूपात पाहिले असेल, पण जंप कीटकनाशकामध्ये पिप्रोनिल तब्बल 80% इतक्या प्रचंड प्रमाणात आणि दाणेदार स्वरूपात असते। हे कीटकनाशक फ्लुइड बेड तंत्रज्ञान वापरून बनवलेले आहे, म्हणजेच हे पांढरे बारीक दाणे पाण्यात टाकताच अतिशय वेगाने आणि पूर्णपणे विरघळतात। यामुळे पंपाच्या नोझलमध्ये कचरा अडकत नाही आणि संपूर्ण शेतात औषध सारख्या प्रमाणात पसरते। आता आपला दुसरा प्रश्न म्हणजे हे औषध कोणत्या किडींवर काम करते आणि कोणकोणत्या पिकांवर चालते। शेतकरी मित्रांनो, बायर जंप हे प्रामुख्याने रस शोषक कीटक आणि पाने कुरतरणाऱ्या आळ्यांवर एकाच वेळी चांगल्या प्रकारे दुहेरी शक्तीचे कीटकनाशक आहे। चला पाहूया कोणत्या पिकात हे कोणती कामगिरी करते। प्रमुख पिके आणि लक्षणीय कीड। मिरचीमध्ये थ्रिप्स, भात खोडकिडा आणि पाने गुंडाळणारे आळे। कांदा पिवळे आणि पांढरे थ्रिप्स। द्राक्ष फुलारा अवस्थेत येणारे थ्रिप्स। कोबी पाटीवरील हिरा पतंग। कपाशीवरील थ्रिप्स आणि सुरुवातीचे रस शोषक कीटक। महत्त्वाची टीप, मिरची पिकातील काळ्या थ्रिप्सने सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आहे। या काळ्या थ्रिप्सला नियंत्रणात करण्यासाठी बायर जंप हे सध्याच्या घडीला सर्वात प्रभावी मानले जाते। आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे, आपल्या पिकांवर बायर जंपचा वापर का करावा। दुहेरी कार्यपद्धती, कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक ॲक्शन। जेव्हा आपण जंपची फवारणी करतो तेव्हा हे झाडाच्या पानांमध्ये पूर्णपणे शोषून घेतले जात आहे, त्यामुळे पानाच्या पाठीमागे लपलेले कीटकही मरण पावतात। तसेच जर एखादा कीटक थेट या औषधाच्या संपर्कात आला तर तो जागीच ठार होतो। हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर म्हणजेच नर्वस सिस्टमवर हल्ला करते, ज्यामुळे कीटक पॅरालिसिस होऊन खाणेपिणे बंद करतात आणि मरण पावतात। पिप्रोनिल 80% मुळे पिकाला एक प्रकारची ऊर्जा मिळते। फवारणीनंतर झाडांची मुळे मजबूत होतात, पाने रुंद आणि गडद हिरवीगार होतात, ज्यामुळे पिकाचे वाढ उत्कृष्ट होते आणि अप्रत्यक्षपणे आपले उत्पन्नही वाढते। पुढचा प्रश्न आहे, फवारणी कधी करावी। किडींची सुरुवात होताच जेव्हा तुम्हाला तुमच्या पिकांवर थ्रिप्स किंवा खोडकिड्याचा प्रादुर्भाव अगदी सुरुवातीच्या 5 ते 10% दिसत असेल, तेव्हाच पहिली फवारणी घ्या। नेहमी लक्षात ठेवा, उन्हाच्या कडाक्यात दुपारी फवारणी करणे टाळा। सकाळी लवकर 10 वाजेच्या आत किंवा संध्याकाळी 4 नंतर फवारणी करणे। आता सर्वात महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकल प्रश्न, किती प्रमाणात वापरायचे। याचे प्रमाण खूप कमी लागते। 15 लिटरचा फवारासाठी 3 ग्रॅम, 20 लिटरच्या फवारणी पंपसाठी 4 ग्रॅम, प्रति एकर प्रमाण 40 ते 60 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। जंप फवारताना पाण्यात चांगल्या दर्जाचे सिलिकॉन बेस स्टिकर, यामुळे औषध पानांच्या दोन्ही बाजूला व्यवस्थितपणे पसरते आणि रिझल्ट आपल्याला दुप्पट मिळतो। तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किंमत काय आहे। 20 ग्रॅमची पॅकिंग 458 ते 485, 40 ग्रॅमची पॅकिंग 825 ते 882 च्या आसपास असू शकते। 100 ग्रॅमची पॅकिंग 1967 ते 2177 च्या आसपास असू शकते। स्थानिक कृषी सेवा केंद्रात GST ऑफर किंवा जिल्ह्यानुसार किंमत थोडीफार बदल होऊ शकते।
तर शेतकरी मित्रांनो, ही होती बायर जंप पिप्रोनिल 80% WG कीटकनाशकाबद्दलची संपूर्ण आणि शास्त्रीय माहिती. कमी खर्चात आणि अचूक प्रमाणात फवारणी करा आणि आपल्या पिकाला किडीपासून मुक्त करा. आणि शेतीविषयक अशाच नवनवीन माहितीसाठी रतन साम्राज्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही ग्रासिया कीटकनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर डाव्या साईडच्या व्हिडिओला क्लिक करा. जर तुम्हाला अँट्राकॉल बुरशीनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला टच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जय जवान जय किसान.